साधना, सेवा आणि सत्संग हा मदत फाउंडेशनचा फाउंडेशन आहे. मदत फाउंडेशनचं हे फाउंडेशन आहे. सकाळी उठल्याबरोबर माझी लाईफस्टाईल बनली पाहिजे साधना. दिवसभर चराचरात परमेश्वर मानून सेवा. रात्री झोपायच्या आधी सद्ग्रंथांचं वाचन म्हणजेच सत्संग. आणि सगळं काही बेडवर गेल्यानंतर झोपायच्या आधी लाईट बंद. आणि आता मी झोपणार आहे. झोपायच्या आधी 12 श्वास विश्व शांतीसाठी. दीर्घ श्वास. आणि त्याच विश्व शांतीच्या इच्छेने जेव्हा तुम्ही स्वतःला समर्पित करून टाकतात, स्वतःला निद्रेच्या अधीन करून टाकतात, तर ही निद्रा हेच समाधी सुखाचा अनुभव करून देतं. आणि थोड्या वेळातच क्वालिटी ऑफ स्लीप इतकी इम्प्रूव्ह होऊन जाते की तुम्हाला जास्त वेळ झोपून राहायची गरजच पडत नाही. ब्रह्ममुहूर्तावर लवकरच जाग येते. आणि ब्रह्ममुहूर्तावर झोपेची क्वालिटी सुधारल्यामुळे क्वांटिटी कमी होते. आणि सकाळी लवकर जाग आल्यामुळे आपोआपच तुम्ही ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया करण्यासाठी सज्ज होतात. राजयाची कांता काय भीक मागे. आपल्याला हे भौतिक जीवन जगण्यासाठी कुणाजवळही हात पसरवायची गरज नाही, कारणही नाही. आता हा अनिकेत आहे, ही स्वाती आहे, हा राजू आहे, पूनमताई तुम्ही आहात. प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी हवं आहे. अनिकेतला UPSC MPSC मध्ये माझी परीक्षेचं मध्ये सिलेक्शन व्हावं, चांगली नोकरी लागावी, पैसे कमवावेत, क्लास 1 क्लास 2 अधिकारी व्हावं. राजूला वाटतं माझं आंबेठाणला हॉस्पिटल व्हावं. हॉस्पिटल्समध्ये काय काय प्रॉब्लेम्स दिसतात, आपण काय काय प्रॉब्लेम्स फेस करतोय केरवेल हॉस्पिटलमध्ये, आणि तरी राजूला वाटतं की आपण आंबेठाणमध्ये हॉस्पिटलचं डायरेक्टर व्हावं. स्वातीला वाटतं माझ्या घरातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत, सासरवाडीचे प्रॉब्लेम, माहेरचे प्रॉब्लेम, नवऱ्याचे प्रॉब्लेम, त्याच्यात मुलांची विवंचना, आणि या सगळ्याच्यात पैसे कमावण्याकरता, चरितार्थ चालवण्याकरता स्वतःच्या कुटुंबापासून दूर इथं चाकणला येऊन आपण राहत आहोत. अर्ध मन तिकडे, अर्ध मन इकडे. तुम्हाला सांगतो, राजयाची कांता काय भीक मागे. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. एक असाच स्वतःला अभागी समजणारा एक मनुष्य होता. तो त्या घरात राहायचा. वडिलोपार्जित घर होतं त्याच्या बापदादांचं. वडील लवकरच वारलेले होते. फक्त आईच, आणि त्याला दुसरं कोणतंच भाऊ नाही, बहीण नाही, फक्त आई आणि तोच राहत होता. आणि त्याला सारखं वाटायचं की वयाच्या 5व्या वर्षीच माझ्या वडिलांचं छत्र माझ्या डोक्यावरून हरवलं. ती आई, ती पण बिचारी अडाणी. काही खूप जास्त वय नव्हतं. लग्नानंतर 1च वर्षात मुलगा झाला होता. म्हणजे लग्नानंतर 6 वर्षातच नवरा गेलेला होता, विधवा होती. आता फक्त 6 वर्षानंतर आलेलं वैधव्य. त्या स्त्रीला मॅच्युरिटी तरी किती असेल. आणि बाकी घरात कोणीच नाही, हे दोघंच फक्त. वाडा त्यांचा जुना होता. काय करावं. मुलाला चिंता, मुलाला काळजी. वयाच्या 7, 8, 10 वर्षाचा मुलगा झाला. आईने कसं तरी दुरी भांडी करून त्याचं पालन पोषण केलं. आणि 10 वर्षाच्या मुलाला जबाबदारीची जाणीव झाली. आणि तो म्हटला की काहीतरी केलं पाहिजे. आई सारखी रडायची. आईला कुणाचा आधार नाही त्याच्याशिवाय, आणि त्याला कुणाचा आधार नाही आईशिवाय. त्याला कुणाचा
आधार नाही आईशिवाय. आणि असे ते त्यांचे जीवन कंठत असताना हा इकडे काम माग तिकडे काम माग. 10 वर्षाचं पोरग त्याला कोण काम देणार? भीक मागायची तर आईने संस्कार तसे केले नाहीत. एवढा मोठा आपला वाडा, एवढ्या मोठ्या खानदानाचे आपण वारीस, आणि भीक कसे मागणार? पण आता मात्र कुटुंब, फक्त कुटुंबातले 2च सदस्य. मग काय करायचं? काय करायचं? आणि अशाही परिस्थितीत ते जीवन कंठत होते. दुःखी, दरिद्री, निराश. किती दिवस झाले? पुढे अजून 12 वर्ष निघून गेलेत. आता तो पोरगा तरुण झाला. 22-25 वर्षाचा तो तरुण. काय करावं काही सुचत नाही. इकडे जावं तिकडे जावं काही कळत नाही. आणि अशा परिस्थितीत त्याला त्याच्या सद्गुरूंचा त्याच्या जीवनात आविर्भाव झाला. सद्गुरू एका मंदिरात त्याला भेटलेत. त्याने त्यांची षोडोपचारे पूजा केली. आणि आज आमच्या घरी तुमचे चरण स्पर्श व्हावेत ही इच्छा प्रकट केली. सद्गुरू त्याच्या घरी आलेत. सद्गुरू खरोखरच सद्गुरू होते. त्यांनी बघितलं, अरे तू असा दुःखी, दरिद्री, निराश का? त्याच्या आईच्या चेहऱ्यावरचं ते हरवलेलं दैन्य अवस्था आणि ते निस्तेज चेहरा बघून त्यांनी विचारलं की काय तुम्हाला दुःख आहे? आणि त्यांनी सगळा इतिहास सांगितला. घरात कोणीच नाही, फक्त आम्ही दोघंच. अरे तुम्हाला माहित नाही, तुमच्या या घरात तुमच्या बाप दादांनी सोन्याचे हांडे भरून ठेवलेले आहेत म्हणे या भिंतींमध्ये. त्यांनी जागा दाखवली. कोणी? त्या सद्गुरूंनी. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, जेव्हा त्यांनी खोदून बघितलं तो खरोखर 7 हांडे हिऱ्यांचे सापडले. 7 हांडे हिऱ्यांचे सापडले. त्यांच्या बापदाद्यांची ती प्रॉपर्टी होती. कुणाची झाली आता? त्या मुलाची. असं सेम टू सेम असं तुमच्या आयुष्यात घडलं तर राजू, सेम टू सेम. स्वाती, सेम टू सेम असं तुझ्या आयुष्यात घडलं तर घडावं असं वाटतं का? येस ऑर नो? बी ऑनेस्ट. असं घडावं असं वाटतं का? तुम्हाला सांगतो, ज्ञानेश्वर माऊलींनी, ज्ञानेश्वर महाराजांनी हे आपल्याला सांगून ठेवलेले, राजयाची कांता काय भीक मागे. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी अँड यू कॅन क्रिएट व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू क्रिएट. लाकडामध्ये अग्नी आहे राजू, लाकडामध्ये अग्नी आहे. प्राप्त करायच्यासाठी घासावा लागतो. येस ऑर नो? पाण्यामध्ये वीज आहे की नाही? तिला प्राप्त करण्यासाठी तिला त्या टर्बाईन्सवर फिरवावं लागतं. त्या टर्बाईन्सवर फिरवलं गोल गोल की त्याच्यातून वीज निर्मिती होते. शेंगदाण्यामध्ये तेल आहे, त्याला स्क्वीज करावं लागतं का ऑटोमॅटिक भेटेल? माऊली प्रसाद मध्ये धन आहे, पुरुषार्थ करावा लागतो. विषय लक्षात आला की नाही? केअरवेल हॉस्पिटलमध्ये सगळं आहे, पुरुषार्थ करावा लागतो. गेटवेल हॉस्पिटलमध्ये सगळं आहे, पुरुषार्थ करावा लागतो. असेल हारी तर देईल खाटल्यावर. तुम्हाला काय वाटतं? 25 वर्षाचा त्या तरुण पोराला त्याचा सद्गुरू ज्याने त्याच्या घरात 7 हांडे हिऱ्यांचे दाखवून दिलेत, त्याच्याकरता त्याला किती वर्ष तळमळावं लागलं? 25 वर्ष तळमळावं लागलं. विचार करा. जन्माला आला तेव्हापासून तो स्वतःला भिकारी समजत होता. वाडा आहे बापदादांनी दिलेला, पण काय उपयोगाचा? बाप गेलेला आणि त्याची आई, तिला तरी काय माहिती की आपल्याच घरात काय आहे? धन आहे. ते धन कोणी दाखवून दिलं? सद्गुरूंनी. आणि तसं तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. माझ्या सद्गुरूने माझं धन, माझ्या अंतःकरणातलं धन मला दाखवून दिलं.
माझ्या सद्गुरूने, ज्ञानेश्वर माऊलींनी, सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराजांनी, माझ्या गुरु परंपरेच्या आशीर्वादाने हेच ज्ञान तुमच्यापर्यंत येऊन पोहोचत आहे पुरुषार्थाने. जसं त्या मुलाला 25 वर्ष वाट बघावी लागली, दुःखात खितपत काढावे लागलेत, त्याच्यानंतर तो राजासारखा जगला. तुम्ही सुद्धा असं राज्य उपभोगू शकतात. तुझं आहे तुझ पाशी परी जागा चुकलाशी. मी कोण आहे हे समजून घ्या. मी कोण आहे? मी राजू नाही, मी अनिकेत नाही, मी स्वाती नाही, मी सचिन नाही. मी शुद्ध नित्य बुद्ध आत्मतत्व आहे. अहो सर, असं म्हणून कुठे त्याचा अनुभव येतो का? मला इथं सुई टोचते तर मला दुखतं ना. तुम्ही म्हणाल, जर मी ऊर्जा आहे, ऊर्जेची निर्मिती अथवा नाश होऊ शकत नाही, एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये होऊ शकतं, तथापि विश्वामधील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते, असा जर ऊर्जा अक्षयतेचा नियम असेल आणि मी जर ऊर्जा असेल तर या शरीराचे भोग मला भोगावे लागतात. आणि मला दुःखी दरिद्री निराश राहायला आवडत नाही, आणि तरी पण मला का राहावं लागतं? राजू, हा प्रश्न आहे की नाही? अनिकेत, हा प्रश्न आहे की नाही? स्वाती, आहे की नाही हा प्रश्न? मी म्हणतो की तुम्ही शुद्ध नित्य बुद्ध आत्मा आहात, मग मला का माझ्या मुलांपासून दूर राहावं लागतं? मला का असा नवरा मिळाला जो दारुडे आहे? मला का स्वतःचं घर नाही? मला का चांगल्या गलेलठ्ठ पगाराची नोकरी नाही? चांगल्या पगाराची नोकरी मिळाली असते, मी पण कारमध्ये फिरली असती, मी पण राजासारखी राणीसारखी राहिली असती. माझा नवरा जर दारुड्या राहिला नसता तर? घर आहे, मुलं आहेत, पण नवरा दारुडे आहे. का माझ्याच नशिबात हे आलं? असे प्रश्न तुला पडत नसतील का? हो, पडलेच पाहिजेत, पडायलाच पाहिजे. मग ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात? राजयाची कांता काय भीक मागे. अहो सर, मला मान्य आहे, ज्ञानेश्वर माऊलींचं म्हणणं मला मान्य आहे. मी शरीर नाही, मी आत्मा आहे, मला मान्य आहे. पण याच्याने शरीराचं दुःख कमी नाही ना होत. याच्याने शरीराचं दुःख कमी नाही ना होत. स्वाती, एक झाड आहे सुंदर, एक सुंदर झाड आहे, आणि या सुंदर झाडावर 2 हंस पक्षी आहेत. एक हंस पक्षी, झाड सुंदर आहे आणि त्या झाडाच्या मधल्या पायरीवर बसलेला आहे, आणि एक हंस पक्षी झाडाच्या गोंड्यावर, शेंड्या गोंड्यावर बसलेला आहे. तो खालचा पक्षी, हंस पक्षी, तो वरच्या पक्षाकडे बघतो, आणि वरच्या पक्षावर काय पडलेलं आहे? सूर्याचा प्रकाश पडलेला आहे. आणि खालचा पक्षी त्या झाडाच्या सावलीमध्ये कशात आहे? अंधारात आहे. त्याच्यासारखाच आहे दिसायला त्याच्यासारखाच आहे, पण खालच्या पक्षाला त्या वरच्या पक्षाच्या वर पडलेला तो प्रकाश बघून वरचा पक्षी जास्त आनंदी वाटतो. आयला काय मज्जा करतोय, मस्तपैकी कसा चमकतोय. आणि तो खालचा पक्षी जो आहे ना, तो हे फळ खातो, कवळं असतं, कच्च, कडू लागतं. दुसरं फळ खातो, ते गोड लागतं, ते पिकलेलं असतं, त्याला ते आवडतं, म्हणून तिसरं खायला जातो. कडू नाही लागत, पण आंबट लागतं. विषय लक्षात आला की? हा जो त्या झाडावरचा मध्ये बसलेला पक्षी जो आहे ना, या संसार रूपी वृक्षाचे सुख आणि दुःखाचे फळ चाखून राहिला. काही फळं कडू लागतात, काही फळं गोड लागतात, काही फळं आंबट लागतात. संसार रूपी वृक्षाचे हे फळ तो हंस पक्षी खातोय आणि वरच्या हंसाकडे बघतोय. वरचा हंस मस्त, तो फळ खात पण नाहीये, आणि मस्तपैकी त्याच्याच डोळे मिटून त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर असं वाटतं की हा सण एवढा काय आनंदी आहे. त्याच्या त्या आनंदाकडे हा खालचा पक्षी काय झाला? आकर्षित झाला, आणि मग त्यांनी एक एक पायरी वर चढायला सुरुवात केली. आता त्याला तो वरचा जो पक्षी ना, तो पक्षी एकदम जवळ दिसायला लागला.
त्या पक्ष्याच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्या पक्ष्याच्या चेहऱ्यावरचं तेज बघून तो आश्चर्यचकित झाला. दिसायला आता हा माझ्यासारखाच आहे, दिसायला तर हा सेम टू सेम माझ्यासारखाच आहे. तो त्याच्या अजून जवळ गेला, तो पक्षी त्याच्या अजून जवळ गेला, तो पक्षी अजून त्याच्या जवळ गेला आणि तो त्याच्या जवळ गेला. त्याच्या वेळेस तो पक्षी तोच होऊन गेला. तो आणि मी एकच आहे हे त्या पक्षाला कळलं आणि मी विनाकारणच ते संसार रूपी वृक्षाचे कडू, आंबट आणि गोड फळं खात होतो असं त्याच्या तिथं गेल्यावर लक्षात आलं. विषय लक्षात आला का? तो मीच आहे. तो वर दिसणारा शिव हा जीव बघून राहिला. हा संसार रूपी वृक्षाचे सुख दुःखाची फळं चाखतोय आणि कडू लागलं की आंबट वाईट कडू तोंड करतो, आंबट लागलं की तोंड मुरडतो, गोड लागलं की चांगलं म्हणतो. पण जेव्हा साधनेने एक एक पायरी वर चढून जो समाधी स्थितीत स्थिरावलेला हंस आहे, त्या हंसाचं आकर्षण ह्या खालच्या हंसाला कायम असतं. म्हणून तुम्ही इथं न बोलवता येतात. विषय समजला की नाही समजला? तुम्ही इथं न बोलवतात का येतात या प्रश्नाचं उत्तर काय आहे की तो खालचा जो हंस आहे ना, तो जो समाधी स्थितीतला हंस पक्षी आहे, तो फळं खात नाही, तो वर आहे. पण त्याच्यावर जो चैतन्याचा प्रकाश आणि समाधीचं सुख त्याच्या चेहऱ्यावर दिसतं, त्या समाधी सुखाकडे हा खालचा जीव त्या शिवाकडे आकृष्ट होतो. एक एक पायरी चढत 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 वर जातो आणि जेव्हा सुख दुःखाची फळं तो खात नाही, तेव्हा खरं सुख त्याला प्राप्त होतो, तेव्हा तो खरा आनंद त्याला प्राप्त होतो. सुख दुःखाची फळं न खाणं, न उपभोगण्याचा अर्थ काय? योगाची स्थितप्रज्ञ अवस्था. आणि ती स्थितप्रज्ञ अवस्था तुम्हाला सर्वांना प्राप्त व्हावी यासाठी तुम्हाला मी म्हणतो, दररोज सकाळी साधना, दिवसभर सेवा, रात्री झोपायच्या आधी सत्संग. हळूहळू तुमचा हा प्रवास चालू झालेला आहे. हळूहळू तो खालचा जो हंस आहे तो वरच्या हंसाकडे आकृष्ट होतोय आणि हळूहळू एक एक पायरी तो वर चढतोय. यालाच म्हणतात साधना. आणि साधना सेवा सत्संगाने जेव्हा तुम्ही पूर्ण निरअभिमान होऊन स्थितप्रज्ञ अवस्थेत जाणार, तेव्हा तुम्हाला कळणार की जीव हाच शिव आहे, तो मीच आहे. प्रभात झाली स्वरूप नाथा, या हो मम अंतरी. सोहम घोष जी घुमत राहावा मानस गाभारी. माझे माझे लोप पाहू दे, तुझे तुझे उगवू दे. कोण असे मी तो मी सहजपणे कळू दे. सहजपणे कळू शकतं, पण त्याच्यासाठी चैतन्याच्या मार्गावर चालण्याची शपथ घेतली पाहिजे, स्वतःशीच. सर्वांना तुमच्या अंतःकरणात राम आहे. राम में ही विश्राम है. तो राम, अंतःकरणातला राम, तुमच्यातला राम प्रकट व्हावा आणि तो मीच आहे याची, हे नुसतं कपोल कल्पित आणि तोंडातली बडबड नाही, याचा प्रत्यक्ष तुम्हाला अनुभव यावा यासाठी चैतन्याच्या मार्गावर दृढ निश्चयाने तुम्ही चालत राहावं. या माझ्या सद्गुरु परंपरेच्या आशीर्वादासह आणि शिवाची जीवाशी भेट व्हावी या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.